माझ्या बापाच्या नावाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जगामध्ये रेकॉर्ड ब्रेक होते आणि ही त्या माणसाची जयंती आहे की ज्या माणसाला कधीकाळी एकेकाळी या जातीवादी समाजाने बहिष्कृत असं समजून अनेक सामाजिक न्यायापासून सामाजिक हक्कांपासून दूर लोक गेले. मी तुम्हाला साधी एक गोष्ट सांगतो, 1-2 मिनिटाची आहे की कोरोनाचा काळ कोणी कोणी पाहिला बरं, एकदा हात करा. कोरोनाचा काळ पाहिलाय ना? आपल्या सोबतचे बरेचसे काही आमचे धर्मबांधव कदाचित गेले असतील, पण कोरोनाच्या काळात जर समजा कोणी कोणाला हात लावला तो संसर्गजन्य आजार होता. आई बसा ना, बसा बसा, कार्यक्रम अजून आहे. हा, तर कोरोनाच्या काळात जर तुम्ही कोणाला टच केलं, हा संसर्गजन्य आजार स्प्रेड होत होता, हा पसरत होता. आम्हाला तो आजार 2-3 वर्षही सहन झाला नाही. कोरोनावर पहिली लस आली, मग कोरोना गेला का? गेला का? बोला तुम्ही. मी म्हणलो बोलणारा समाज पाहिजे. गेला का? नाही. मग कोरोनावर यांनी काय केलं, काहीतरी अजून एक शक्कल लढवली आणि दुसरी लस आणली. मग कोरोना गेला का? नाही गेला. दुसऱ्या लसीनेही कोरोना आमचा गेला नाही. मग परत काहीतरी वेगळी नामी शक्कल लढवली आणि बूस्टर डोस आणला. बूस्टर डोस आणल्याच्या नंतर कोरोना गेला का? नाही गेला. पण सांगण्याचं तात्पर्य हे की यांनी पहिली लस आणली, दुसरी लस आणली, तिसरी लस आणली, तरीही कोरोना गेला नाही. आणि कोरोना व्हायचं मुख्य कारण होतं की संसर्गजन्य आजार आहे, तो स्प्रेड होत होता. ओके, पण ही परिस्थिती आम्हाला 2-3 वर्ष सहन झाली नाही. हीच परिस्थिती आमचा पूर्वीचा समाज कित्येक पिढ्या सहन करत होता. कोरोनाची पहिली लस आली, नाही गेला. दुसरी लस आली, नाही गेला. बूस्टर डोस आला, नाही गेला. पण आमच्या समाजामध्ये जी वर्षानुवर्ष जी पिढ्या चालत आलेली अस्पृश्यतेची, अनटचेबिलिटीची जी मुवमेंट होती, ती सगळी मुवमेंट जाळण्यासाठी एका लसीचा जन्म झाला. आणि त्या लसीचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. आणि त्या लसीचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. या महामानवाच्या, एकाच महान मानवाच्या जन्मामुळे तुमच्या आमच्या आयुष्यातला अस्पृश्यतेचा भेद मिटला गेला. सगळे समानतेचे अधिकार, राईट टू इक्वॅलिटी, सगळं आम्हाला भेटण्यात आलं. जो समाज आम्ही, जे बाबासाहेब आम्हाला समजतात आणि जे बाबासाहेब आम्हाला समजून घ्यायचे, ते समजून घेत असताना या स्वरमंचावर आम्ही पुढील गीत बाबासाहेबांप्रती अर्पण करत आहोत. महाराष्ट्राचा गोड आवाज श्वेता समाधी. आपण सगळे जागे आहात त्याचा एक पुरावा घेऊया. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं, जोरदार 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 अजून ये बा. परत हाच जल्लोष आणि हाच उत्साह कायम ठेवत असताना या स्वरमंचावरून श्वेता सभा दिली की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा भेद मिटवण्याचा प्रयत्न केलाय. आयुष्यामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य फार बाबासाहेबांना फार कमी आयुष्य लागलं, पण कमी आयुष्यामध्ये फार मोठमोठे निर्णय बाबासाहेबांनी घेतले. त्यातच एक मुद्दा मला सांगावा असं वाटतो की बाबासाहेब आंबेडकरांना तो किस्सा फार पॉप्युलर आहे की बाबासाहेबांना जायचं होतं. बाबासाहेबांना जात असताना एका गाडीवाल्याला हात दिला की गाडीवान दादा थांबा, मला गाडीमध्ये येऊ द्या, मला तुमच्या गाडीमध्ये बसून थोडंसं पुढं सोडा, फार ऊन आहे, उन्हात माझे पाय जळतात. बाबासाहेब त्यांना विनंती करतात आणि बाबासाहेबांना ते गाडीवान दादा बसवतात आधी, नंतर विचारतात की बाळा तुझी जात काय? बाबासाहेबांनी आपली जात सांगितली, मागासवर्गीय महार आहे. गाडीवानाने ते ऐकून बाबासाहेबांना खाली उतरवलं. बाबासाहेब त्यांना म्हणतात की गाडीवान दादा थोडी शिल्लक पैसे घ्या, पण आम्हाला सोडा. बाबासाहेबांचा दयेचे अर्थ हा माणसापर्यंत